अखेर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली। सायंकाळी 5:30 नंतर जाहीर प्रचार थांबला आणि पडद्यामागच्या जोडण्या सुरू झाल्या। ही गल्ली पॅक, त्या भागात आपण वाढू नये अशा चर्चा आता पुढील 48 तास ऐकायला मिळतील। 3 जानेवारीनंतर खऱ्या अर्थानं महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला होता। पदयात्रा, कॉर्नर सभा, स्पीकर रिक्षा, फ्लेक्स बोर्ड, रॅली अशा विविध माध्यमातून प्रचार करण्यात आला। आज नियमानुसार या प्रचाराची सांगता झाली। आता वैयक्तिक पातळीवर संपर्क आणि योग्य गोष्टींची योग्य वेळी पोहोचवण्याची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांवर आली आहे। महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज सायंकाळी 5:30 वाजता सांगता झाली। गेले 2 आठवडे महापालिका क्षेत्रात प्रचाराचा धुरळा उडाला होता। राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आणि राज्यस्तरीय नेत्यांचा कोल्हापुरात दौरा झाला। 20 प्रभागांमध्ये 81 नगरसेवक कोल्हापुरात निवडून द्यायचे आहेत, तर इचलकरंजीत 65 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती। 31 डिसेंबरला छाननी झाली तर 2 जानेवारीला अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती। त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग आला। यावेळच्या महापालिका निवडणुकीत पक्षीय उमेदवारीला अत्यंत महत्त्व आलं होतं, त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली। गेले 10 दिवस तर महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता। पदयात्रा, सभा, घरोघरी भेट यातून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरत होते। शिवाय मतदारांना खुश करण्यासाठी जेवणाची कुपन वाटली जात होती। रात्रीच्या वेळी अस्सल कोल्हापुरी जेवणाच्या पंक्ती उठत होत्या। प्रत्येक उमेदवार अशा रंगीत संगीत जेवणावळीसाठी प्रचंड नियोजन करावं लागलं। अखेर आज सायंकाळी 5:30 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली। तत्पूर्वी आज दिवसभर बहुसंख्य उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अनेक प्रभागात 4ही उमेदवारांनी एकत्र येऊन भल्या मोठ्या वाहन रॅली काढल्या, तर काही ठिकाणी विराट पदयात्रा निघाल्या। त्यामुळे आज दिवसभर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। महिलांच्या प्रचंड गर्दीत निघालेल्या पदयात्रा आणि रॅली, तरुणांच्या हातातील निवडणूक चिन्ह, बॅनर, स्पीकरवरती प्रचाराची गाणी आणि घोषणा अशा वातावरणात आज प्रचाराचा अखेरचा दिवस प्रचंड धावपळीचा ठरला। सायंकाळी 5:30 नंतर गेले 8 दिवस गल्लोगल्ली फिरणाऱ्या स्पीकर रिक्षा शांत झाल्या। उमेदवारांचे फ्लेक्स बोर्ड उतरवले गेले। माहितीपत्रक वाटणं, पदयात्रा काढणं, कॉर्नर सभा घेणं अशा प्रचाराच्या गोष्टी आता थांबल्या आहेत। पण त्याचवेळी पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे। विशेषतः मतदारांना खुश ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी विरोधी उमेदवाराच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी विशेष कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग रचनेची आहे। प्रभागाचा भौगोलिक आकार आणि मतदारांची संख्या प्रचंड वाढल्यानं सर्वच उमेदवारांची गेल्या 10 दिवसात चांगलीच दमछाक झाली आहे। आता शेवटचे 2 दिवस योग्य त्या गोष्टी योग्य वेळी पोहोचवण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे। अमुक एक गल्ली पॅक, त्या भागात आपण वाढून आहोत, अमुक ठिकाणी जरा जादा लक्ष ठेवावं लागेल अशी वाक्य आता ऐकू येतील। तर रात्र वैऱ्याची आहे असं उमेदवार म्हणत असतात आणि मतदारांना लक्ष्मी दर्शन करण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते। त्यामुळे जाहीर प्रचार संपला असला तरी निवडणुकीचा खरा प्रचार आत्ता सुरू झालाय।